नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घराचा पाया मजबूत असेल तर घर टिकतं. पण तुम्हाला माहिती आहे का, निसर्गातील सर्वात मोठ्या झाडाचा पाया आणि त्याचं संपूर्ण कुटुंब कसं काम करतं? चला आज उलगडूया वनस्पतीच्या विश्वाचं गुपित. स्वागत आहे तुमचं मराठी लेक्चरवाली या आपल्या लाडक्या चॅनेलवर. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचा विज्ञानाचा धडा 2, ज्याचं नाव आहे बघा वनस्पती रचना व कार्य. तेही अगदी सविस्तर आणि आपल्या रोजच्या जीवनातील सोप्या उदाहरणासह. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण जसं घराला जमिनीशी जोडून ठेवण्यासाठी मजबूत पाया म्हणजे काय म्हणतो बघा, फाउंडेशन घालतो किंवा इमारतीला पक्क्या पिलर्सवर काय करतो रे, उभी करतो. अगदी तसंच काम वनस्पतींसाठी मूळ करतं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, जिव्हा हे काय आहे बघा, ह्या बीजातून एक मोड बाहेर येतो. काय येतो बघा, एक मोड बाहेर येतो. तेव्हा जमिनीच्या दिशेने वाढणारे ज्या भाग आहे त्याला म्हणायचे आदिमूळ, आणि जमिनीच्या जो काही वर वाढणाऱ्या भागाला म्हणायचे अंकुर. आता हे जे काही आदिमुळापासूनच पुढे काय होते रे, हे मूळ तयार होते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, हे जे काही मूळ आहे, ह्या मुळाचे मुख्य कार्य म्हणजे काय, जी काही वनस्पती आहे ह्या वनस्पतीला आधार देणे, जमिनीतील पाणी आणि खनिजे शोषून घेणे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आदिमूळ आणि अंकुर कशाला म्हणायचं, तर बघा इथं लगेच समजून घेऊया. बघा, बीजातून जेव्हा मूळ बाहेर येतो तेव्हा जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला, तेव्हा जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला आदिमूळ म्हणजेच रॅडिकल म्हणतात. लक्षात आलं का? आदिमूळ म्हणजेच काय बघा, रॅडिकल म्हणतात. त्यासोबतच बघा, जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागाला, जमिनीच्या जो काही वर वाढणाऱ्या भागाला अंकुर म्हणजेच त्याला प्ल्युम्यूल म्हणतात. लक्षात आलं का? वनस्पतींचे मुळाचे मुख्य कार्य काय आहे बघा, वनस्पतींना आधार देणे, जमिनीतील पाणी आणि खनिजे शोषून घेणे. लक्षात आलं का? ते आपण शेवट पाहूया. आता बघूया मुळांचे काही प्रकार. तर जे काही मुळांचा पहिला प्रकार आहे तर तो आहे बघा मुळांचे प्रकार. त्यातला जो काही पहिला प्रकार आहे तो आहे सोटमूळ. बघा, ज्याला आपण टॅपरूट असे म्हणतो. काय म्हणतो बघा, टॅपरूट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये काय असतं रे, फक्त एकच मूळ असतं आणि ज्याला उपमुळे फुटतात. उदाहरणार्थ आंबा, जास्वंद, हरभरा ही द्विदल वनस्पती. ह्यांना कुठलं मूळ असतं रे, सोटमूळ. आणि सोटमूळ म्हणजे काय, एक मुख्य मूळ आणि ज्याला उपमुळे फुटतात. एक मुख्य मूळ. लक्षात आलं का? आणि उदाहरणं काय आहे, आंबा, जास्वंद. त्यानंतर मुळांच्या प्रकारामध्ये जो काही दुसरा प्रकार आहे तो आहे बघा तंतुमय मूळ. तंतुमय मूळ ज्याला आपण फायबरस रूट म्हणतो. काय म्हणतो बघा, फायबरस रूट. आणि ह्यामध्ये जी काही खोडापासून अशी दोरासारखे काय होतात रे, तंतू फुटतात. उदाहरणार्थ जर तुम्ही कांदा पाहिला असेल, मका पाहिलं असेल किंवा गवत, जेव्हा कांदा आपण उपटतो तेव्हा खाली अगदी दोऱ्यासारखी जी काही मुळं दिसतात, हे कसं असतं रे, तंतुमय मूळ म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, फायबरस रूट. लक्षात आलं का? इथे बघा, लक्षात काय ठेवायचं, तंतुमय मूळ म्हणजे दोऱ्यासारखे तंतू.
दोऱ्यासारखे तंतू. आणि उदाहरण काय आहे बघा, कांदा, मका, गवत. म्हणजे एकदल वनस्पतींचे मूळ हे कसं असतं रे, तंतुमय मूळ. आणि द्विदल वनस्पतींचे मूळ हे असतं सूटमूळ. लक्षात आलं का? त्यासोबतच जो काही मुळांचा तिसरा प्रकार आहे ते आहे बघा आगंतुक मुळे. काय आहे? आगंतुक मुळे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲडव्हेंटिशियस रूट्स असे म्हणतो. ॲडव्हेंटिशियस रूट्स असेही म्हणतो. आता बघा, काही वनस्पतीमध्ये खोडापासून जमिनीच्या वरही मुळे फुटतात. उदाहरणार्थ बघा, मक्याची किंवा केळीची मुळे जी काय करतात रे, आधार देतात. किंवा अगदी सोपं उदाहरण काय आहे बघा, वडाच्या पारंब्या. लक्षात आलं का? की खोडापासून जमिनीच्या वरही. उदाहरण काय आहे बघायचं सोपं लक्षात ठेवण्यासाठी, वडाच्या पारंब्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही मूळ आहे ह्या मुळाचे काही भाग आहेत. बघा, जे काही मुळाच्या टोकावर अगदी हा तुम्हाला जो काही छोटासा भाग दिसतो, हे टोपीसारखे जे आवरण आहे त्याला आपण म्हणायचे मूल टोपी म्हणजे रूट कॅप. आणि आता त्याला मूल टोपी का म्हणायचं? कारण ते काय करतं रे, हे जे काही मूळ आहे ह्या मुळाचे रक्षण करते. त्यासोबतच टोकापाशी काय असतात रे, केसासारखे जे धागे असतात त्याला म्हणायचं आहे मूलरोम. आणि हे काय करतात रे, पाणी शोषून घेतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर काय सांगितलं बघा, जे काही मुळाच्या टोकाशी जे काही टोपीसारखे आवरण असते त्याला म्हणायचं मूल टोपी, जे मुळाचे काय करतात रे, रक्षण करतात. बघा, मुळाचे भागमधले हे दोन लक्षात ठेवायचे. काय आहे बघा, पहिला की मुळाचे भाग, मुळाच्या टोकावर, मुळाच्या टोकावर टोपीसारखे आवरण असते. आवरण त्याला मूल टोपी म्हणजे रूट कॅप म्हणतात. मूल टोपी म्हणजे काय? रूट कॅप म्हणतात. आणि हे काय करतं रे, मुळांचे रक्षण करते. काय करते? मुळांचे रक्षण करते. त्यासोबतच आता बघा, टोकापाशी केसांसारखे धागे असतात. त्यांना मूलरोम म्हणजेच रूट हेअर म्हणतात. त्यांना मूलरोम म्हणजेच रूट हेअर म्हणतात. रूट हेअर म्हणतात. आणि हे काय करतात बघा, पाणी शोषून घेतात. लक्षात आलं का? हे पाणी शोषून घेतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? की जे काही बी आहे, बियाचा जो काही खालचा जमिनीच्या खाली जाणारा जो भाग आहे त्याला म्हणायचं आदिमूळ. आणि जमिनीच्या वरती येणाऱ्या भागाला म्हणायचं आहे अंकुर. लक्षात आलं का? आता हा जो काही मुळाचा जो काही टोपीसारखा भाग आहे त्याला म्हणायचं आहे मूल टोपी. त्यासोबतच जे काही केसासारखे तंतू आहेत त्याला म्हणायचं आहे मूलरोम. लक्षात आलं का? त्यानंतर मुळांचे प्रकार. सोटमूळ म्हणजेच काय, की ज्याचं एक मुख्य मूळ असतं. जे काही द्विदल वनस्पती म्हणजे आंबा, हरभरा. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही तंतुमय मूळ म्हणजे ज्याचं मूळ कसे असतं, अगदी दोऱ्यासारखे तंतू असतात. लक्षात आलं का? कांदा वनस्पतींचं. त्यासोबत आगंतुक मुळे म्हणजे काय असतात रे, वडाच्या पारंब्या, की जमिनीच्या वरही खोडापासून काय होतात रे, त्याला मुळे फुटतात. लक्षात आलं का? आणि विद्यार्थी मित्रांनो, मुळाचे मुख्य कार्य काय आहे? वनस्पतींना आधार देणे, जमिनीतील पाणी आणि खनिजे शोषून घेणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही दुसरा भाग आहे वनस्पतीचा, तर तो आहे बघा
खोड, ज्याला आपण वनस्पतीचा सप्लाय मॅनेजर असेही म्हणू शकतो. आता का म्हणायचं तर बघा, आपल्या शहरात जसा एक मुख्य हायवे असतो जो वेगवेगळ्या गाड्यांद्वारे सामान संपूर्ण शहरात पोचवतो, तसंच काम हे खोडं करतं. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, वरती जो काही आपण अंकुर पाहिला, ह्या अंकुरापासून काय होते रे, खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. लक्षात आलं का? आणि खोड जसजसे वाढते तसतसे त्यावर हे जे काही तुम्हाला दिसतात ते पेरे, हे काय होतात रे, इथं पेरे तयार होतात. आणि 2 पेऱ्यांमधली जे काही अंतर आहेत, ह्या अंतराला म्हणायचं आहे कांडे. लक्षात आलं का? आता बघा, खोडाच्या अग्रभागाला म्हणजेच टोकाला जे काही वाढणारे टोक आहे त्याला काय म्हणायचे, मुकुल. इथूनच काय होतं रे, खोडाची लांबी वाढते. लक्षात आलं का? आणि खोडाचं जे काही मुख्य कार्य आहे ते काय आहे बघा, ह्या मुळांनी शोषलेले पाणी, अन्न हे पानांपर्यंत पोहोचवणे आणि झाडाला सरळ उभे राहण्यास आधार देणे. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? चला, काय काय पाहिलं बघा, की अंकुरापासून काय आहे खोडाचं, अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते, जमिनीच्या वर होते. खोड जसजसे वाढते, खोड जसे वाढते तसतसे त्यावर पेरे म्हणजे ज्याला आपण नोड्स असे म्हणतो. लक्षात आलं का? नोड्स तयार होतात, नोड्स तयार होतात. त्यासोबतच बघा, जे काही 2 पेरं आहेत, ह्या 2 पेरांमधील जे काही अंतराला कांडे म्हणजे इंटरनोड म्हणतात. लक्षात आलं का? बघा, 2 पेरांमधील अंतराला कांडे म्हणजेच काय, इंटरनोड म्हणतात. त्यासोबतच आता जो काही खोडाचा अग्रभाग म्हणजे टोकाला मुकुल म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला म्हणजेच टोकाला. लक्षात आलं का? टोकाला मुकुल आणि इंग्रजीमध्ये त्याला बड म्हणतात, बड म्हणतात. आणि इथून काय होते रे, खोडाची लांबी वाढते. आता ह्यांचं जे काही कार्य आहे ते काय आहे बघा, मुळांनी शोषलेले पाणी, मुळांनी शोषलेले पाणी आणि अन्न पानांपर्यंत पोहोचवणे, पानांपर्यंत पोहोचवणे. तसेच झाडाला सरळ उभे राहण्यास आधार देईल. लक्षात आलं का? बघा विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीचे आपण 2 भाग पाहिले. पहिला भाग पाहिला मूळ, दुसरा पाहिला खोड. आता जे काही तिसरा भाग आहे तर तो आहे बघा पानं, ज्याला आपण वनस्पतीचं किचन असंही म्हणू शकतो. का बरे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरात जशी स्वयंपाक खोली असते, तिथे गॅस, पाणी आणि कच्चा माल वापरून काय बनतं रे, जेवण बनतं. तसंच पान हे वनस्पतीचं किचन आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, जे काही हे खोड आहे, ह्या खोडाच्या ह्या पेराच्या जागी काय असतात रे, पाने असतात. आणि ही पाने सामान्यतः कशी असतात रे, तर ही असतात हिरवी, पसरट आणि पातळ असतात. आता बघा, पानाचा जो काही पसरट भागाला आपण म्हणायचे पर्णपत्र. काय म्हणायचे बघा, पर्णपत्र. पानाच्या पसरट भागाला
पर्णपत्र म्हणजेच काय, लीफ ब्लेड म्हणतात. त्यासोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो, पानाचा जो काही हा कडेचा भाग आहे, ह्या कडेला काय म्हणतात रे, पर्णधारा. काय म्हणायचं आहे, पर्णधारा. पानाच्या कडेला पर्णधारा म्हणजेच काय, लीफ मार्जिन. लीफ मार्जिन म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही पर्णधारा आहे म्हणजे पानाची कड आहे, ही कधी कधी सलग असू शकते, कधी कधी दंतेरी. लक्षात आलं का, दंतेरी म्हणजे जसं जास्वंदाचं आहे त्यासोबतच खंडित. लक्षात आलं का, इथे बघा पर्णधारा, पर्णधारा सलग, दंतेरी किंवा खंडित. असू शकते. आता बघा पानाचं जे काही हे टोक आहे, ह्या टोकाला पन्नाग्र म्हणतात. काय सांगितलं बघा, पानाच्या टोकाला पन्नाग्र म्हणजेच लीफ अपेक्स, लीफ अपेक्स म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काही पानांना हा जो काही देठ आहे हा देठ नसतो, तर काहींना तो असतो. पानाच्या तळाशी लहान जो काही पानासारखा भाग असतो त्याला उपपर्ण असे म्हणतात. लक्षात आलं का, त्याला काय म्हणायचे, उपपर्ण. आता बघा पानांमधील ह्या ज्या काही शिरा आहेत, ह्या शिरांचे काही प्रकार आहेत, ते पाहूया. बघा पानांमधील शिरांचे प्रकार. त्यातला जो काही पहिला भाग आहे तर तो आहे बघा जाळीदार शिरा विन्यास. काय आहे बघा, जाळीदार शिरा विन्यास. ज्याला आपण काय म्हणतो, रेटिक्युलेट व्हेनिएशन. रेटिक्युलेट व्हेनिएशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही जाळीदार शिरा विन्यास आहे, ह्या पानाच्या मधोमध एक मुख्य शिर असते आणि बाजूला काय होते रे, जाळे तयार होते. आपण जे उदाहरण पाहतो नेहमीच आपल्या दररोजच्या जीवनात पिंपळाचं, लक्षात आलं का, की त्याला काय होते रे, मधोमध शिर असते आणि बाजूने काय होते रे, जाळी तयार होते. लक्षात आलं का. त्यासोबतच जो काही दुसरा प्रकार आहे तर तो काय आहे बघा, समांतर शिराविन्यास. समांतर शिराविन्यास, ज्याला आपण पॅरेलल व्हेनिएशन म्हणतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या ज्या काही पानाच्या सर्व शिरा ह्या मुख्य शिराला कशा असतात रे, समांतर असतात. लक्षात आलं का. समांतर म्हणजेच काय, की एकाखाली एक. लक्षात आलं का, ते छेदलेल्या नसतात. लक्षात आलं का. उदाहरणार्थ जी काही मका आहे किंवा केळीचं पान आहे, लक्षात आलं का, एकमेकांना कशा असतात का, समांतर असतात. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जो काही वनस्पतींचा जो काही पुढील भाग आहे तर तो आहे फुलं. काय आहे बघा, फुलं.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता फुलाला वनस्पतीचे प्रजनन अंग असे म्हणतात. बघा, निसर्गातील जो काही सर्वात सुंदर दागिना म्हणजे काय आहे बघा, फुल, जे कीटकांना आपल्याकडे काय करते रे, आकर्षित करते. तर विद्यार्थी मित्रांनो, फुलाला लांब किंवा अगदी अखोड देठ असतो. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण काय म्हणायचं आहे बघा, जे काही अखोड किंवा लांब देठ असतो. आता देठ ज्या भागावर जोडलेला असतो, तो पसरट भाग म्हणजेच काय आहे बघा, तर तो आहे पुष्पाधार. काय आहे बघा, पुष्पाधार. लक्षात आलं का? आणि फुलाचे मुख्य 4 भाग असतात. पहिला आहे निदलपुंज. काय आहे बघा, निदलपुंज. त्यानंतरनं दुसरा आहे दलपुंज. त्यानंतरनं जो काही तिसरा आहे तो आहे पुमंग आणि चौथा आहे जायांग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया की जे काही निदलपुंज म्हणजेच काय, की बघा, जे काही कळीच्या अवस्थेत, इथे जी काही छोटीशी कळी असते, ह्या कळीच्या अवस्थेत फुलांचे रक्षण करणारा हा जो काही हिरवा भाग खालचा तुम्हाला दिसतोय, ह्याला म्हणायचं आहे निदलपुंज. लक्षात आलं का? त्यासोबतच आता बघा, दलपुंज कशाला म्हणायचं आहे, जी काही रंगीबेरंगी किंवा ह्या ज्या काही सुवासिक पाकळ्यांचा भाग, आणि याच्या एकेका भागाला आपण पेटल असे म्हणतो. जसे गुलाबाची एक पाकळी निघते ना, तसं. लक्षात आलं का? रंगीबेरंगी किंवा जो काही सुवासिक पाकळ्यांचा भाग आहे त्याला काय म्हणायचं आहे, दलपुंज. त्यानंतर आता पाहायचे आपण पुमंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुमंग म्हणजेच काय, तर हा फुलाचा हा नर भाग आहे. ह्यामध्ये काय येतात बघा, हे परागकोश आणि वृत्त ह्यांचा काय असतो रे, समावेश असतो. लक्षात काय आलं का? आणि ह्यामध्ये काय होतात की परागकोश व वृत्त यांनी काय बनलेला असतो, पुमंग बनलेला असतो. आणि यामध्ये परागकण तयार होतात. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जसा फुलाचा हा काय झाला रे, परागकोश किंवा वृंत, हा फुलाचा नर भाग झाला. तर फुलाचा मादी भाग हा काय असतो रे, कुक्षी किंवा कुक्षीवृंत यापासून. तसेच हा जो काही खाली तुम्हाला भाग दिसतोय अंड्यासारखा पांढरा, तर तो असतो अंडाशय. लक्षात आलं का? तर कुक्षीवृंत आणि अंडाशय यांनी फुलाचा मादी भाग बनलेला असतो, ज्याला आपण जायांग असे म्हणतो. लक्षात आलं का? चला, जी काही माहिती आहे ती सविस्तरपणे आपण लिहून घेऊया इन शॉर्टमध्ये. तर बघा, फुलाचं काय आहे बघा, फुलाला लांब किंवा अखूड देठ असतो आणि देठाला काय म्हणायचे बघा, पेडिकल. त्यासोबतच काय आहे बघा दुसरं, की फुलाचे मुख्य 4 भाग असतात. फुलाचे मुख्य 4 भाग. त्यातील जो काही पहिला भाग आहे तर तो काय आहे बघा, निदलपुंज. ज्याला आपण काय म्हणायचे, कॅलेक्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय असते, इथं जी काही कळी असते, ह्या कळीचे अवस्थेत फुलाचे रक्षण करणारा हा खालचा हिरवा भाग. बघा, कळीच्या अवस्थेत फुलाचे रक्षण करणारा हिरवा भाग, फुलाचे रक्षण करणारा हिरवा भाग. आणि याच्या पाकळ्यांना निदल म्हणतात. याच्या पाकळ्यांना निदल म्हणतात. त्यानंतर जो काही दुसरा भाग आहे तो काय आहे, दलपुंज. काय आहे, दलपुंज, ज्याला आपण कोरोला असे म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही रंगीबेरंगी
आणि सुवासिक पाकळ्यांचा भाग आणि सुवासिक पाकळ्यांचा भाग. याच्या एका भागाला काय म्हणायचं आहे? पेटल म्हणजे पाकळी. लक्षात आलं का? याच्या एका भागाला पाकळी म्हणजेच काय? पेटल म्हणतात. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीचा जो काही तिसरा भाग आहे तो काय आहे? पुमंग, ज्याला अँड्रोशियम असे म्हणतात. तर बघा, हा काय आहे रे? फुलाचा नर भाग. हा फुलाचा नर भाग म्हणजेच मेल पार्ट आहे. काय आहे बघा? मेल पार्ट आहे. आणि हा कशाने बनलेला आहे? हा जो काही परागकोश किंवा वृंत यांचा हा बनलेला आहे. हा परागकोश व वृंत यांचा बनलेला असतो. यांचा बनलेला असतो. आणि यामध्ये काय होतात रे? परागकण तयार होतात. यात परागकण तयार होतात. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जो काही फुलाचा जो काही चौथा भाग तो काय आहे? जायांग. त्याला आपण गायनोशियम असे म्हणतो. काय म्हणतो बघा? गायनोशियम असे म्हणतो. लक्षात आलं का? आता बघा, हा फुलाचा काय आहे रे? मादी भाग. हा फुलाचा मादी भाग म्हणजे फिमेल पार्ट. काय आहे बघा? फिमेल पार्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा कशापासून होतो बघा? हे कुक्षिवृत्त आणि अंडाशय यापासून काय बनलेला असतो? जायांग. हा कुक्षिवृत्त व अंडाशय यांचा बनलेला असतो. यांचा बनलेला असतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणकोणते भाग पाहिले? तर वनस्पतींचा पहिला मूळ, दुसरा पहिला खोड, तिसरा पहिला पान, चौथा पहिला फूल आणि आता पाचवा जो भाग आहे तर तो आहे बघा फळ. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यांना वनस्पतींचे बँक लॉकर्स किंवा अन्नाचा साठा असेही म्हणतात. लक्षात आलं का? आता बघा, आपण काय करतो रे? जसे आपले दागिने किंवा पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो, तसेच वनस्पती आपली पुढची पिढी म्हणजेच ज्या बिया सुरक्षित ठेवण्यासाठी फळ नावाच्या लॉकरचा वापर करतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही फुलांमधील अंडाशयाचे रूपांतर नंतरनं फळांमध्ये होते, तर जे काही बीजांडाचे रूपांतर बीमध्ये होते. लक्षात आलं का? त्या अंडाशयाचे रूपांतर कशामध्ये होते रे? फळांमध्ये. आणि जे काही बीजांडाचे रूपांतर हे बीमध्ये होते. आता वेगवेगळ्या वनस्पतींच्या ज्या काही फळांची रचना, त्यांचा आकार, रंग आणि चव काय असते रे? वेगवेगळी असते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? काही फळांमध्ये एकच बी असते. उदाहरणार्थ आंबा, बोर, काजू ह्यामध्ये काय असते? फक्त एकच बी. तर काही फळांमध्ये काय असतात रे? अनेक बिया. म्हणजे आपण खातो ते टरबूज असेल, कलिंगड असेल, पेरू असेल किंवा फणस. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर फळाबद्दल बघा, फुलातील अंडाशयाचे रूपांतर नंतर फळामध्ये होते. तर बीजांडाचे रूपांतर बीमध्ये होते. बीजांडाचे
रूपांतर बीमध्ये होते. लक्षात आलं का? काही फळांमध्ये एकच बी. काय आहे बघा? काही फळांमध्ये एकच बी. एकच बी. उदाहरणार्थ काय आहे बघा? आंबा, बोर, काजू. तर काही फळांमध्ये अनेक बिया. काही फळांमध्ये अनेक बिया. अनेक बिया. उदाहरणार्थ काय आहे बघा? टरबूज, पेरू, फणस. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काही फळांमध्ये एकच बी आहे तर काही फळांमध्ये अनेक बिया. आता ह्या बियांचे काय पडतात रे? प्रकार पडतात. काय पडतात? बियांचे प्रकार. तर त्यातला जो काही पहिला प्रकार आहे तो आहे बघा द्विदल बी. जो काही पहिला प्रकार आहे तो आहे द्विदल बी, ज्याला आपण काय म्हणतो? डायकोटिलेडोनस. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये बीचे काय होतात रे? दोन समान भाग. बीचे दोन समान भाग होतात. दोन समान भाग होतात. उदाहरणार्थ काय आहे बघा? शेंगदाणा, वाटाणा, हरभरा. शेंगदाणा, वाटाणा, हरभरा. त्यासोबतच जो काही दुसरा प्रकार आहे तो आहे बघा एकदल बी. जो काही दुसरा प्रकार आहे तो काय आहे? एकदल बी, ज्याला आपण काय म्हणायचे? मोनोकोटिलेडोनस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यामध्ये काय होतं की ह्या बीचे दोन समान भाग होत नाहीत. दोन समान भाग होत नाहीत. बीचे दोन समान भाग होत नाहीत. उदाहरणार्थ बघा, मका, गहू, तांदूळ. मका, गहू, तांदूळ. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं की वनस्पतीचे 5 अवयव कोणते आहे बघा? मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. तर वनस्पतींचे हे 5 अवयव मिळून निसर्गाचं चक्र कसं चालवतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. विज्ञानाचे असेच इन डिटेल धडे अगदी सोप्या मराठी भाषेत शिकण्यासाठी तुमच्या मराठी लेक्चरवालीला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.